काल सायंकाळी वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपिटासह पाऊस झाला। त्यामुळे शेतकऱ्यांचे गहू चना या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत। आणि आता सध्या आपण उभा आहोत रत्नापूर शेतशिवारामध्ये, ज्या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस जी आहेत। आपण त्यांच्यासोबत ते बांधावरतीच आहेत, जो गव्हाची पाहणी करत आहे। आपण त्यांच्यासोबत बातचीत करूयात की नेमका कशा पद्धतीने या भागाचं नुकसान झालंय, कसं बघताय? काल अवकाळी पावसाला सुरुवात केली आणि 5 वाजताच्या सुमारात पावसाला सुरुवात झाली आणि त्याबरोबर गारपिटाला सुद्धा सुरुवात झाली। जवळजवळ 1 तास हे गारपीट झालं। आज रत्नापूर, भिडी, तांबा, तळणी जो हा भाग इंजाळ्यापर्यंतचा भाग पूर्ण गारपिटानं ते गव्हाचं नुकसान झालं। तर सरकारला आम्ही आता तहसीलदाराला आदेश केले, ते सुद्धा पाहणी करता येणार आहे। या ठिकाणी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी, कारण त्याचं हाती आलेलं पीक, गव्हाचं हाती आलेलं पीक, कारण कापूस झाला नाही, राहिला रुला सोयाबीन बी चाललं गेलं आणि आता गहू लावल्यानंतर गहू घरी येईल असं शेतकऱ्याला वाटत होतं, पण आज गहू सुद्धा घरी येऊ शकला नाही। गारपिटामुळे पूर्ण त्याचं नुकसान झालं। ते नुकसान भरपाई शासनानं करावी या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार। येणाऱ्या बजेट, जे आता नुकतंच बजेट झालं, यामध्ये शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहेत? शेतकऱ्याला 3-4 गोष्टीची जरूरत आहे। एक तर त्याच्या शेतीमालाला भाव पाहिजे, दुसरा पूर्ण वीज पाहिजे, जाण्याकरिता रस्ता पाहिजे आणि जोपर्यंत आणि त्याच्या शेताला पाणी पाहिजे। लोअर वर्धाच्या माध्यमातून पाण्याला या ठिकाणी सुरुवात झाली। हे 3-4 गोष्टी असल्या तर मग विदर्भातला शेतकरी हा कष्टाळू शेतकरी आहे, जमीन बी सुपीक आहे, पण सातत्याने मात्र त्याच्यावर अन्याय होत आला। तर लोअर वर्धा प्रकल्प 1985 मध्ये चालू झाला, पण आजपर्यंत पूर्ण झाला नव्हता। पण आता देवेंद्र फडणवीस सरकार ज्यावेळेस आलं महाराष्ट्रात 2014 मध्ये, त्यावेळेस लोअर वर्धा पूर्ण केला आणि आता शेतकऱ्याच्या शेताला पाणी यायला लागलं। परंतु शेतमालाला भाव नसल्यामुळं त्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होते, कारण ज्यावेळेस शेतमाल निघते त्यावेळेस त्याला भाव राहत नाही। त्याचा शेतीतला कापूस असो, गहू असो, सोयाबीन असो, विकल्यानंतर मात्र त्याच्या शेताला म्हणजे त्याच्या मालाला भाव येते। पण या दृष्टीनं केंद्र सरकारने आता बजेटमध्ये व या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरता या बजेटमध्ये फार मोठा निधी ठेवला आणि लवकरच शेतकरी आपल्या पायावर उभा होईल या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्न करत आहे। निश्चितच आता जे काही गारपीट झालेलं आहे, त्या गारपीटाचे तहसीलदाराला म्हणजे महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तसेच जे काही आता बजेट झालं आहे, त्या बजेटमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देणारं हे बजेट ठरलेलं आहे आणि केंद्राकडून जे काही गारपीटग्रस्त आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी सुद्धा खासदार रामदास तडस यांनी ग्वाही दिली आहे। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र न्यूज, रत्नापूर, वर्धा।